2 षटकं संपलीत आणि फक्त 8 धावा झाल्यात. कारण अपेक्षितप्रमाणे 5 षटकांचा सामना, दोन्ही षटक कुठली होती, P1 आणि P2ची षटक होते. पॉवर प्लेच्या 2 षटकांमध्ये तुमच्या फक्त 8 धावा. थोडंसं सायकोलॉजी प्रेशर जरूर तुमच्याकडे असेल, परंतु प्रेशर न घेता तुम्हाला पुन्हा तर तुमचा नॅचरल तुम्हाला गेम खेळावा लागेल. खास करून विशेष करून अभिजित ठाकूरकडे ती मोठी क्षमता आहे, परंतु पाहायचा असं अभिजित ठाकूर खेळ खेळेल का हे येणारे वेळ सांगणार आहे. परंतु इथं आम्हाला गोलंदाजला देखील कमी लेखता येणार नाही आहे. गोलंदाज देखील तेवढंच ताकदीचे गोलंदाज आहेत. गोलंदाज यावेळेस मात्र निखिल गोवारी हो पुन्हा त्या झेल टिपला गेलाय बघा. आता मात्र थोडेसे मात्र अगदी भर रात्रीमध्ये यावेळी विचार केला तर तिसरा गडी बाद झाला तो म्हणजे अभिजित. बघा अभिजितकडे मोठ्या अपेक्षा होत्या, अपेक्षांचा भंग झालाय. एकूण धावसंख्या झाल्या त्या 3 गडी बाद 8 धावा. डिझेल ऐकूया. नवीन फलंदाज स्वप्नील पाटील स्ट्राईक एंडला असेल आणि नॉन स्ट्राईकला अर्थात फलंदाज आहे तो म्हणजे आयुष कोहलीकडे आता आपल्याला ट्रेस करावं लागेल. कारण सर्व जबाबदारी या सामन्याची सर्व सूत्र आयुष कोहलीला स्वीकारावं लागतील. कारण त्याच्याकडे मोठ्या अपेक्षा आपण धरूया. कारण ज्या पद्धतीचा खेळ झालाय मी आतापर्यंत 8 धावांमध्ये 4 धावा तुमच्या अवांतर आलेत. पुन्हा एक धावसंख्येत वाढ. धावसंख्या झाली आहे 9 धावा. शांत क्रिकेट मला धावा येत नाही. अगदी सिंगल डबल आणि वाईटच्या धावा येतात. सामना ज्या पद्धतीचा सामना व्हायला हवाय तो सामना होत नाहीये. पुन्हा एकदा हा चेंडू इथे मात्र बघायला विचार केला. यू मिस आय डेफिनेटली हिट. फर्निचर डिस्टॉर चौथा गडी बाद होईल. डीजे ला ऐकूया. डीजे याच दरम्यान विनय म्हात्रे दिगोडे आपल्याला विनंती असेल प्लीज आपण अतिथी कक्षात या. अगदी आपला आसन आपली प्रतीक्षा करतोय आणि आमचे आयोजक सुद्धा विनय म्हात्रे दिगोडे. हॅलो. नवीन फलंदाज योगेश गोळी स्ट्राईक एंडला आणि गोलंदाजी मार्कवर निखिल. आत्तापर्यंत निखिलची गोलंदाजी पाहिली ते पहिलं षटक काय हाताळलं होतं. विशेष करून फक्त 5 धावा दिल्या होत्या आणि तदनंतर वैयक्तिक दुसरं. या षटकामध्ये देखील आतापर्यंत विचार केला तर 2 विकेट्स आलेले जरूर आलेले आहेत. गोलंदाज पुन्हा तर निखिल हा यावेळेस काय अटॅक करत होता आणि अपील केला गेला. पंचानं मात्र हा अपील उचलून दिलाय. परतावं लागेल फलंदाजाला. 5वा गडी बाद. डीजे चलो. पाच बाद 9 अशी धावसंख्या. थोडीशी सुरुवातीला मी दयनीय अवस्था करेन. पहिल्या षटकामध्ये 5 तदनंतर 3 ना आतापर्यंत काही षटकामध्ये 1च धाव आली आहे. म्हणजे तिसरं षटक चालू आहे. पॉवर प्लेच्या षटकामध्ये धावांची अपेक्षा जरूर वाढली होती, परंतु या ठिकाणी कोणत्याही प्रकारची एवढी धारदार गोलंदाजी त्याला कारण असणारी गोलंदाजी आहे. विशेष निखिल गोवारी आणि रोशन मात्रेची गोलंदाजी ही कारणीभूत ठरली आहे.
धावसंख्येला मोठा आकार आहे. अद्याप त्यांचा आकडा डबल डिजिटमध्ये येत नाही आहे. पुन्हा गोलंदाज पाहिजे गोलंदाजी मार्कवर पुन्हा 10 चेंडू अप्रतिम. अगदी 10 चेंडूमध्ये धार होती. चेंडूमध्ये अगदी 440चा होल्ट होता. ऑफस्टिंगला पिचिंग करून थोडंसं समोरून उडवतोय. याचा अर्थ काय गोलंदाजी हाताळली आहे खास करून निखिलनं. आणि मनन नुसका धावसंख्येला पूर्णपणे स्टॉप ठेवलेली आहे. धावलेली आहे धावसंख्या. विचार केला तर आता जो फलंदाज आहे प्रितेश म्हात्रे याला नक्कीच एक संधी आहे. कारण प्रितेश म्हात्रेचा खेळ आपण पाहिला आहे. परंतु इथे पाहिजे अपील केला गेला. येस यू आर द आउट. LBWच्या स्वरूपानं मात्र इथं परतावं लागेल. आणि ऐकूया त्याचं स्वागत करतील आमचे DJ. चेतन ठाकूर अण्णांना विनंती असेल प्लीज चला आपण या अतिथी कक्षाकडे. आणि त्याचबरोबर तिरंगा सहकारी पतपेढीचे कॅशियर आदरणीय राजेंद्र भगत आपल्याला विनंती असेल. पपन पाटील शिवमुद्राचे चीफ कोरिओग्राफर आपल्यालाही रिक्वेस्ट असेल की आपण या अतिथी कक्षामध्ये कॉम्बॉक्स आपली प्रतीक्षा करतोय. तदनंतर निलेश पाटील दिघोडे आपणही असाल तर आपल्याला विनंती असेल आपण या अतिथी कक्षाकडे. थँक्यू सो मच पंडित सर. शुभम वाणी हा फलंदाज बघा हा काय गोलंदाज अगदी आग ओकणारी गोलंदाजी केली आतापर्यंत. 2 षटकं हाताळली. 2 षटकामध्ये विचार केला तर केवळ म्हणतात 4 विकेट्स घेतल्यात. 4 विकेट्स देऊन मला वाटते 7 धावा दिल्यात ना. बघा 6 धावा पहिल्या षटकात 5 आणि याच्यामध्ये 1 अशा 2 षटकामध्ये